आपुलिया हिता आपुलिया हिता जो असे जागता
नि सा नि सा म ग रे सा नि सा नि सा ग म प म ग म ग म प नि दा प म प म प नि सा नि सा नि सा नि सा म ग रे सा नि सा म नि सा नि दा प म प सा ग म प ग या सा वाटे देवा दया दयाचा हरी दयाचा हरी काय वाटे देवा दयाचा हरी काय वाटे देवा वाटे देवा दयाचा हरी काय वाटे देवा दयाचा
होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा समचरण सरोजम सांद्र नीला पुदाभम कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासम विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन ओ पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार दुसरे चरण दुसरे चरण पदाने कथेचा विस्तार त्यांच्या पदाने कथेचा बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास तुक त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हे बाबाजी सद्गुरु बाबाजी सद्गुरु दास कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी अधिष्ठान जेठे प्रतिष्ठान देखा जिथे जन्मला गुणातीत एका तयाचे निनामे तुटे जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण एकनाथा पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माता ठेविला पायी माता ठेविला पायी माता ठेविला शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा जयांचे केलिया स्मरण
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वराः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल विठ्ठल चला चला हर हर घ्या ना हर हर तुम्ही घ्या पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे महामेरू संत श्रेष्ठ श्रीमंत जगाचा संसार सुखाचा होण्याकरता आपल्या संसाराची पूर्णपणे आहुती देणारे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असणारे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे श्री गुरु जगद्गुरु तुकोबाराय यांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणांचा उत्कृष्ट सोपा असा अभंग आज मी कीर्तनाच्या सेवेकरता घेतलेला आहे। विठ्ठल 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये या मनुष्य योनीमध्ये जो प्राणी जन्माला आलेला आहे त्याला सांगतात की आपुलिया हिता जो आपल्या हितासाठी जागता आहे जो साधून घेतो की आपलं हित कशामध्ये आहे ज्याला कळतंय की आपल्याला जन्म कशा करता दिलेला आहे आणि आपण नेमकं काय केलं पाहिजे असा जो व्यक्ती आहे असा जो कुणी आहे आपुल्या हिता जो असे जागता असा जो कुणी जागा आहे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याचे माता पिता कसे आहेत तर धन्य आहेत धन्य। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या माता पिताला धन्यता कशाने मिळते आपल्यावर आपल्या आई वडिलांचे फार मोठे उपकार असतात आणि आपण ते फेडले पाहिजे। मग आपल्या आई वडिलांचे उपकार आपण कशा फेडू शकतो आपल्याला नेमकं हे साधायचंय आपलं हित पाहायचंय। मग जगद्गुरु तुकोबाराय कुणाला हित देत सांगतात उपदेश सांगतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक ज्या कुळामध्ये कन्या पुत्र सात्विक होतात महाराज सात्विक सात्विक म्हणजे शुद्ध आचरण असणारे देव कार्य करणारे कुणाला वाईट न बोलणारे व्यसन न करणारे असे जे मुलं आहेत सात्विक कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। जे भगवंताची भक्ती करतात जे सात्विक मुलं आहेत त्याचा हरी कुणाला वाटतो तर देवाला वाटतो। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात 3ऱ्या चरणात गीता भागवत करीती श्रवण आपण सर्वजण श्रवण करत आहोत ना भागवत
तर हे गीता भागवत जे श्रवण करतात म्हणजे जे साधून घेतात की आपलं हित कशामध्ये आहे, जे भागवताचं श्रवण करतात, चिंतन करतात, जे कथेला कीर्तनाला येतात, जे सतत देवाचं नामस्मरण करतात, सतत देवाची भक्ती करतात, अखंड चिंतन विठोबाचे जे सतत 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 नामचिंतन करतात, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मला काय तर मला अशा भक्तांची, अशा मुलांची, अशा सात्विकाची मला काय घडो तर सेवा घडो. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मी जर त्यांची सेवा केली तर माझ्या भाग्याचा काय होईल, उदय होईल. असे जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या सरळ सरळ शब्दशः अर्थात सांगतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे हे आवश्यक असते. आणि आपला हा चालू असलेला भगवती जगदंबा महालक्ष्मी मातेचा हा सोहळा, भव्य दिव्य असा हा सोहळा आहे. या ठिकाणी वैकुंठवासी गोविंद महाराज शिन्नरकर यांच्या आशीर्वादाने आपल्याच गावचं भूषण असणारे ज्येष्ठ गुरुवर्य श्री ह ब प केशव महाराज इंगळे, त्याचबरोबर गुरुवर्य श्री ह ब प रामदास महाराज बैरागी यांच्या अधिपत्याखाली देवी महालक्ष्मी माता मंदिर या ठिकाणी हा पंचम दिनी कीर्तन महोत्सव चालू आहे. आणि या कीर्तनामध्ये, या सोहळ्यामध्ये देवी सप्तशती महात्म्य कथा आणि देवी भागवत महात्म्य कथा आहे. आता देवी भागवत महात्म्य कथा कुणाची आहे हे सांगायची गरज नाही, आहे का नाही सगळ्यांना माहितीच आहे. देवी भागवत कथा ही माझीच आहे आणि तुम्ही सर्वांनी मला ही संधी दिली ही कथा करण्याची. पहा ना माझं किती मोठं फार भाग्य आहे, अहो भाग्य, की या सप्ताहाचं पण दुसरंच वर्ष, बरोबर ना, आणि या कीर्तनाचा पण दुसरा दिवस आणि आज कथेचा पण दुसरा दिवस, म्हणजे सगळं काय आहे दुसरंच आहे, बरोबर ना. म्हणजे सगळी संधी मला एकाच दिवशी भेटलेली आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी मला ही संधी दिली. त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमाचे संयोजक असणारे माझे गुरुवर्य, अगोदर मी कीर्तन करतच होते पण फक्त कीर्तन करत होते म्हणजे लग्नाच्या अगोदर, पण लग्न झाल्यानंतर ज्यांनी मला घडवलं, शिकवलं असे असणारे माझे पतिदेव, माझे गुरुवर्य, माझं सर्वस्व, रामायणाचार्य, मृदंगाचार्य, संगीत अलंकार, ते असे सर्व गुण संपन्न असणारे, त्यांना कुठेही उभं केलं तरी ते कशातच कमी पडणार नाही असे माझे पतिदेव हे या कार्यक्रमाचे संयोजक आहेत, अंगदजी महाराज भिंगारे पाटील. त्याचबरोबर सुंदर अशी सिंथला साथ करणारे आपल्याच परिसरातील भूषण श्री ह ब प आदित्य महाराज गोजरे गोपेवाडीकर. त्याचबरोबर आज कीर्तनासाठी उपस्थित ह ब प आपल्या गावामध्ये माहिती का, एकापेक्षा एक असे अनेक अनमोल रत्न आहेत महाराज. त्याचपैकी एक असणारे हरिभक्तपरायण केशव महाराज तांगडे, त्याचबरोबर ह भ प केशव बाबा इंगळे हेही कीर्तनासाठी आज टाळ घेऊन माझे उपस्थित आहेत. हे देखील माझं फार मोठं भाग्य आहे. त्याचबरोबर आमचा विद्यार्थी, माझा पुतण्या असणारा श्री ह ब प समर्थ महाराज भिंगारे हाही कीर्तनासाठी उपस्थित आहे. त्याचबरोबर ह भ प आदरणीय वंदनीय संदीपान महाराज हेही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर ह भ प संपत महाराज
हेही आज कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्याचबरोबर भप हरी हरी महाराज हरी महाराज हेही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आणखीन आपल्या गावचे एक भूषण रामदास बाबा बैरागी हेही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर सुंदर असे विनेकरी आहेत, त्याचबरोबर सुंदर असे चोपदार आहेत. महाराज तरुण पिढींना हे केलंच पाहिजे. महाराज तरुण पिढींना जर हे केलं ना तर याच्या पुढची पिढी आणखीन सुधारेल, आणि जर यांनी जर हे केलं नाही ना मग तर पुढचं काहीच सांगता येणार नाही. म्हणून यांच्यासाठी सर्वांनी एकदा टाळ्या वाजा. आणि त्याचबरोबर भप रामायणाचार्य सौ मनीषाताई महाराज खराबे, माझी वैष्णव सखी असणाऱ्या त्यांच्या संस्कृती मुलींची वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व विद्यार्थिनी, आणि त्याचबरोबर आवर्जून माझ्या कीर्तनासाठी आज उपस्थित असणारे, नेहमी आम्हाला त्यांच्या घरी कीर्तनासाठी कार्यक्रमासाठी बोलावणारे असे आमच्या महाराजांचे परम मित्र व माझे बंधू भप शुभम दादा चिडे हेही आज माझ्या कीर्तनासाठी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचेही मनापासून धन्यवाद. त्याचबरोबर माझे सासरे आमचे दादा हेही आज कीर्तनासाठी उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्याचबरोबर आपण आपला हा कार्यक्रम ज्या चॅनलवरती पाहणार आहोत लाईव्ह असे असणारे माय बापा विठ्ठला या यूट्यूब चॅनलवाले दादा, त्यांचं नाव काय माझ्या लक्षात नाही, काय आहे, अनिकेत दादा पठाडे हेही सुंदर आपलं कीर्तन लाईव्ह दाखवणार आहेत. आणि आपला कार्यक्रम झाल्याच्या नंतर देखील आपल्याला हे कीर्तन पाहायला भेटणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांचेही एकदा मनापासून धन्यवाद. आणि सप्ताह कमिटीने हा कार्यक्रम होण्यासाठी फार कष्ट केले. त्या सप्ताह कमिटीमध्ये आदरणीय वंदनीय आमचे विक्रम भाऊ गवळी हेही असतील, त्याचबरोबर चव्हाण काका हेही असतील, त्याचबरोबर भावले काका हेही असतील, सोनवणे काका, बरेच सप्ताह कमिटीमध्ये आणखीन काही जणांचे नाव माहीत नाही, पण जर राहिलं असेल तर चुकून मला माफ करा, एक तुमचं लेकरू म्हणून सर्वांच्या चरणी एकदा दंडवत करते. त्याचबरोबर एक राहिलं, आजची जे कथा म्हणजे सेवा पुष्प ज्यांनी घेतलेलं आहे या कीर्तनाचं ते असणारे श्री भप उमेश आप्पा महालिंगाप्पा आवटे यांनी हे सेवा पुष्प घेतलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करते. आणि माझ्या सेवेला सुरुवात. विठ्ठला विठ्ठला आपल्याला साधून घ्यायचंय, आपल्याला जाणून घ्यायचंय की आपण काय केल्यानं, आपण कोणतं कार्य केल्यानं आपलं हित होणार आहे. आपल्याला देवाने जन्म दिलाय देवाने जन्म, हा एवढा मोठा फार अनमोल जन्म देवाने आपल्याला दिलाय. हा जन्म कसा आहे तर दुर्लभो मानुषो देहो देहिनो क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठम प्रियदर्शनम. जीवनामध्ये आपल्याला सर्व पुन्हा पुन्हा भेटेल, जीवनामध्ये सर्व पुन्हा पुन्हा भेटतं, पण एकदा का या शरीराने साथ सोडली मग आपल्याला ते शरीर पुन्हा भेटत नाही. म्हणून आपल्याला देवाने एवढा सुंदर देह दिलाय, मग आपल्याला कळायला पाहिजे की आपलं नेमकं हित कशामध्ये आहे. मग आपलं हित कशामध्ये आहे, हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध, करोनिया मन एकविध. आपलं हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. आपलं हित देवाचं नामस्मरण केल्यानं आणि देवाची भक्ती करणं याच्यामध्येच आपलं हित आहे महाराज. आणि असं नाही
की आपण फक्त एकाच देवाची भक्ती केली पाहिजे महाराज, असं काहीही नाही. सगळे देव एकच आहेत. आपण म्हणतो आम्ही वैष्णव आहोत, काही म्हणतात आम्ही शैव आहोत. वैष्णव आणि शैव हे काहीच नाही महाराज, सगळं एकच आहे. हे सगळं जग चालवणारं तेज म्हणजे आदिशक्ती जगदंबा भवानी माता आहे. काही म्हणतात आम्ही विठ्ठलाचीच भक्ती करणार, आम्ही देवीची भक्ती करणार नाही. पण देवीने हा सगळा खेळ रचलेला आहे महाराज. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला चारी वेदाचा फुलवरा बांधला. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला चारी वेदाचा फुलवरा बांधला. शास्त्र पुराणे अनुवाद तुझा गोंधळ मांडला. शास्त्र पुराणे अनुवाद तुझा गोंधळ मांडला. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. उदो बोला अंबाबाई माऊलीचा. त्या देवीना सगळा हा संसार रचलेला आहे. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घातला चारी वेदाचा फुलवरा बांधला. शास्त्र पुराणे अनुवाद तुझा गोंधळ मांडला. उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला उदो बोला अंबाबाई माऊलीचा. त्या देवीनं या विश्वाची निर्मिती केलेली आहे. आपण भागवतामध्ये खूप श्रवण करत आहोत. आता जे कोणी ऐकायला येतंय त्याला माहित आहे काय काय आहे, पण बरेच जण ऐकायला येत नाही. तर उद्या 2 दिवसच बाकी आहेत, तरी सर्वांनी येऊन बघा, आपल्याला कळेल ही जगदंबा काय आहे आणि ही महालक्ष्मी माता काय आहे. मग हे सगळं विश्व चालवणारी कोण आहे, तर जगदंबा आहे, परांबा आहे. आणि आपण तिच्याच कृपेने हा सर्व खेळ खेळत आहोत. म्हणजे काय, तर हा संसार चालवत आहोत. तिनं आपल्याला त्याच्यासाठीच निर्माण केलेला आहे, संसार करण्यासाठी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला फक्त संसार करायचा नाहीये. आपल्याला फक्त संसार करायचा नाही, तर आपल्याला भगवंताचं नामचिंतन देखील करायचं आहे. भगवंताचं चिंतन जर तुम्ही करत नसाल तर तुमचा उद्धार होणार नाही. मग आपलं हित कशात आहे, तर त्या भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आहे. कारण भगवंताचं नाव महाराज, भगवंताच्या नावामध्ये फार शक्ती आहे. भगवंताचे नाव घेतल्याने कितीतरी पाप महाराज जळून जातात, कितीतरी पापाची राख होते. असं हे भगवंताचं नाव आहे. एकदाच घेतल्याने आपले अनंत जन्माचे पापे जातात. मग जर आपण दररोज घेतलं तर आपला उद्धार का होणार नाही, होणारच. पण त्याच्याकरता देवाचं नामस्मरण करावं लागणार. कारण देवाचं नाव असं आहे, ते फार पवित्र आहे. गीतेमध्ये श्लोक आहे, पवित्राणाम पवित्रमयो मंगलानाम च मंगलम देवतम देवतानाम च भूतानाम यो व्यपिता. देवाचं नाव पवित्र आहे आणि नुसतंच पवित्र नाही तर मंगळ आहे. सकळ मंगळ निधी
सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ मंगळ निधी सकळ सकळ मंगळनिधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हण का रे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे देवाचं नाव हे पवित्र नाही तर पवित्र असून मंगल देखील आहे आणि आणखीन एक गोष्ट सांगते देवापेक्षा देवाचं नाव श्रेष्ठ आहे रामायणामध्ये एक सुंदर दृष्टांत आलेला आहे जेव्हा प्रभू श्री रामचंद्र हे सीता मातेच्या शोधासाठी जात असताना त्यांना सेतू तयार करायचा होता त्याचं नाव राम सेतू आहे तो सेतू तयार करत असताना त्यांना काय करायचं होतं तर त्या सेतूवर दगडाचा पूल तयार करायचा होता दगडाचा सेतू त्यांना तयार करायचा होता मग आता त्यांच्या बरोबर फार मोठी वानर सेना होती प्रभू श्री रामचंद्रांबरोबर फार मोठी वानर सेना होती आणि ते सर्वांनी मिळून ठरवलं की आपण प्रत्येकाने मोठे मोठे दगड आणायचे आणि पूल तयार करायचा सेतू तयार करायचा सर्वांनी ठरवल्याच्या नंतर सर्वांनी मोठे मोठे आता ते वानरच होते भरपूर मोठी त्यांची वानर सेना होती फार मोठे दगड त्यांनी गोळा केले आणि गोळा केल्यानंतर ते दगड पाण्यात टाकायचे आणि पाण्यात टाकल्याच्या नंतर तो दगड बुडून जायचा असं बराच वेळा तो दगड बुडून गेला आणि बुडाल्याच्या नंतर मग हनुमंतरायाने एक युक्ती सुचली हनुमंतरायाने काय केलं 2 दगड घेतले एका दगडावर रा आणि एका दगडावर म असं लिहिलं आणि लिहिल्याच्या नंतर ते 2 दगड पाण्यात टाकले आणि टाकल्याच्या बरोबर ते वर तरंगले आता सर्वांना फार आश्चर्य वाटलं आपण आतापर्यंत एवढे मोठे दगड टाकले ते सगळे बुडाले आणि हनुमंताने टाकले ते कसे तरंगले सर्वांना आश्चर्य वाटलं तेव्हा हनुमंतजी प्रभू श्री रामचंद्र हनुमंतांना विचारतात की हनुमंता तुम्ही नेमकं काय केलं हे दगड पाण्यात बुडाले नाही वरच तरंगले तेव्हा हनुमंतराया म्हणतात देवा तुम्हाला मी सांगणारच नाही तुम्हाला सांगितलं तर मग अवघड होईल तुम्हाला सांगायची गरज नाही मी ते गपचिपच ठेवणार ते माझ्या मनातच ठेवणार देव म्हणतात हनुमंता अरे मी तुझा देव आहे तू माझ्यापासून का लपवतोस तू सांग का तू काय केलं कारण हनुमंतरायाची भक्ती फार महान होती महाराज हनुमंतरायाची ही भक्ती साधी नव्हती हनुमंतराय हे प्रभू श्री रामचंद्राचे निस्सीम भक्त होते हनुमंतरायांनी प्रभू श्री रामचंद्राला काय केलं होतं तर आपल्या हृदयामध्ये धारण केलं होतं श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में ताली वाजा भजन करा
मेरे सीने में देख लो मेरे दिल के नगीने में देख लो मेरे दिल के नगीने में मेरा जानकी बैठे हैं मेरे सीने में. कारण हनुमंतरायाने प्रभू श्री रामचंद्राला आपल्या हृदयामध्ये स्वतः धारण केलेलं होतं. ते एकदम निस्सीम भक्त होते. त्यामुळे हनुमंतराय म्हणतात, देवा मग सांगू का? देवा तुम्हाला एक गोष्ट सांगू, तुम्हाला राग तर येणार नाही ना? असं हनुमंतराय म्हणतात. श्री रामचंद्र प्रभूंना सांगतात, देवा तुमच्यापेक्षा तुमच्या नावामध्ये जास्त ताकद आहे. म्हणून मी एका दगडावर एका दगडावर म असं लिहिलं. राम नाव तयार झालं आणि मग दगड वर तरंगला. मग देवापेक्षा देवाच्या नावामध्ये जास्त ताकद आहे. म्हणून देवाचं नाव पवित्र आहे आणि मंगळ आहे. मग आपल्याला त्या पवित्र असणारं नाव घ्यायचंय. त्याच्यासाठीच हा आपला जन्म आहे. आणि आपलं हित सुद्धा कशात आहे तर जेवढी आपण देवाची भक्ती करतो, जेवढं आपण चांगलं वागतो, जेवढं आपलं आई वडिलांचं नाव कमवतो, याच्यातच काय आहे आपलं हित आहे. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, आपली आई दाजे लागता आपली आई दाजे लागता आपली आई दाजे लागता आपली आई दाजे लागता माता पिता महाराजांसाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजा. खूप सुंदर महाराज. महाराज तुम्हाला असं वाटत असेल की काय आवाज आहे महाराजांचा, काय म्हणतात महाराज, पण त्याच्यासाठी फार कष्ट करावे लागतात, फार रियाज करावा लागतो. मृदंगाचा सुद्धा महाराज रात्र रात्र जागून पाट उठून रियाज करावा लागतो. हार्मोनियमचा सुद्धा फार असा रियाज करावा लागतो. तेव्हा कुठंतरी तुम्हाला आमचं गायन गोड वाटतं, तुम्हाला आमचं वादन गोड वाटतं. त्याच्यासाठी फार कष्ट असतात. महाराजांनी सुंदर चाल म्हटली, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया. महाराज त्यांच्या आई वडिलांना आज त्यांचं कौतुक वाटत असेल. महाराज जे मुलं आपल्या आई वडिलाचं कुठेतरी नाव कमवतात ना, कारण आपले आई वडील जे असतात, आपले आई वडील जे असतात त्यांचे आपल्यावर फार मोठे अनंत उपकार असतात आणि त्यांचे उपकार आपण कधीच फेडू शकत नाही. पण आपण त्यांचे उपकार फेडू शकतो कशाने तर त्यांची सेवा केल्याने. आणि महाराज या कलियुगामध्ये काही मुलं असे जन्मलेत, त्यांना आई वडिलांची सेवा करायचं म्हणलं का फार कंटाळा येतो. महाराज त्यांच्या घरी कुत्रा असतं 20,000चं, काही जणांच्या घरी महाराज कुत्रा 20,000चं आणि आई वडील वृद्धाश्रमात, असं काही ठिकाणचं आहे. मग अशा आई वडिलांना मुलाचं कौतुक वाटत असेल का हो? तर अजिबात नाही. जो आपल्या हितासाठी जागता आहे, आपलं हित आहे की आपल्याला देवानी जन्माला घातलंय ना, तर मग आपण देवाची भक्तीच केली पाहिजे, देवाचं नामस्मरणच केलं पाहिजे. संसार तर माणसाने केलाच पाहिजे, संसार तर माणसाने केलाच पाहिजे, पण संसार करता करता परमार्थ सुद्धा केला पाहिजे.
संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संसारी असावे असुनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. संसारामध्ये जर तुम्ही असाल ना, जर तुम्ही संसारिक असाल ना, तर तुम्ही भजन केलंच पाहिजे. आसोनी संसारी जीव वेग करी, आसोनी संसारी जीव वेग करी, आसोनी संसारी जीव वेग करी, आसोनी संसारी जीव वेग करी. वेदशास्त्र उभारी मायतना, वेदशास्त्र उभारी मायतना, आई मुखे बनाई, हरी मुखे बना, हरी मुखे बना. वेदशास्त्र उभारी माया सदा, वेदशास्त्र उभारी माया सदा, हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना, हरी मुखे बना. सत्यवादी करी संसाराचा कळा, आदित्य कमला जळे जैसे, आदित्य कमला जळे जैसे, आदित्य कमला जळे जैसे, आदित्य कमला जळे जैसे. असोनी संसारी जिव्हा वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. म्हणजे असोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. संसारामध्ये असल्याच्या नंतर भजन कीर्तन वेदाचा शास्त्राचा पुराणाचा अभ्यास देखील आपण केला पाहिजे. महाराज संत साधू करतात, याच्यात काही नवल नाही, त्यांचं कार्यच ते आहे. त्यांनी अवतारच त्याच्याकरता घेतलेला आहे की आपल्याकडून कोणाचं तरी उद्धार व्हावा, जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारे. त्यांनी जन्माच्या करता घेतलाय की आपल्याकडून कोणाचा तरी उद्धार व्हावा, मग ते तर करणारच आहे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, देह कष्टविती परोपकारे, परोपकारे, परोपकारे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत हे जगाचं कल्याण करण्यासाठीच अवतरित झालेले आहेत. महाराज संत आहे, त्यांना यावं लागतं, देवाला आणावं लागतं, आणि आपल्याला सुद्धा यावंच लागतं. जन्म मरण या चक्रामध्ये फिरत 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 84 लक्ष योनी फिरून सुद्धा आपल्याला 84 लक्ष जन्म घ्यावे लागतात. पण फिरत 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 एकदा तरी
कोणत्या ना कोणत्या तरी जन्माला यावं लागतं. मग संसारामध्ये आलाय, मग संसारामध्ये येऊन काय करायचंय तर भजन करायचंय. नुसता संसार करायचा नाही. आपुलिया हिता, आपलं हित आहे. कशात? हित ते करावे देवाचे चिंतन. त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपलं हित आहे. आपल्याला त्याचं नामस्मरण करायचंय. आणि जे मुलं महाराज आपलं हित साधून घेतात ना, आई वडील असे असतात ते फार कष्ट करतात महाराज. एक छोटासा दृष्टांत सांगते. एका गावामध्ये एक आई वडील राहत होते. त्यांची घरची परिस्थिती खूप गरीब होती. बिचारी आई लोकांच्या शेतामध्ये कामधंदा करायची, लोकांच्या शेतामध्ये खुरपायला जायची, लोकांची धुनी भांडी करायची. अशी असणारी ती आई, तिनं फार कष्ट केले. आणि एक मुलगा शिकला आणि नोकरीला लागला, आणि एक मुलगा होता तो शेतकरीच राहिला. असं असतं की जो मुलगा नोकरीला असतो महाराज, त्याचे आई वडील गावाकडेच राहत असतात शक्यतो, बरोबर ना. क्वचित आपल्याला पाहायला भेटल की जे नोकरीला आहेत त्या आई वडिलांना सोबत घेऊन जातात. पण सहसा जर दोन भाऊ असतील तर जो खेड्याकडे राहत असतो, जो शेतकरी असतो, त्याच्याकडेच आई वडील राहत असतात. आणि हे आई वडील पण जो शेतकरी होता आपला गरीब, त्याच्या घरीच राहत होते. त्याची फार गरिबी. त्या आई वडिलांना एक अशी खोली 2 पत्र्याची, त्याची एक पडदी पडलेली, 2 ओटे, आणि त्या 2 ओट्यावर आपले आई वडील बसलेले. आणि तो मुलगा फार मोठा साहेब झाला. आणि साहेब झाल्याच्या नंतर एक दिवस तो गावाकडे आला. मोठा मुलगा गावाकडे आल्याच्या नंतर त्याच्या आईने लांबूनच त्याची गाडी पाहिली. क्वचित काही ठिकाणी असं असतं बरं का, त्या आईने लांबूनच त्या शिकलेल्या, त्या साहेब झालेल्या मुलाची गाडी पाहिली. आणि पाहिल्याच्या नंतर आईला जुन्या आठवणी आठवू लागल्या. आई म्हणते, मी याच्यासाठी किती कष्ट केले होते ना, लोकांचे भांडे घासले होते, लोकांची धुनी धुतली होती, फार कष्ट केले. आता माझा लेक फार मोठा साहेब झाला. 4 व्हीलर गाडीमध्ये तो माझ्याकडे येत आहे, त्याचा काय रुबाब आहे. आणि तो जेव्हा येतो तेव्हा या गरीब मुलाची, या गरीब भावाची मुलं त्याच्याकडे पळत जातात. आणि गेल्याच्या नंतर तो जो श्रीमंत असतो तो गाडीच्या खाली उतरतो. मुलं काका आले, काका आले, काका आले पळतच त्याच्याकडे जातात. आणि गेल्याच्या नंतर तो जो काका असतो तो काही जणाला फळ देतो, काही जणाला बिस्किट देतो, आणि त्या लेकराला जवळ घेतो. जवळ घेतल्याच नंतर त्या आईला आणखी आनंद वाटतो महाराज. त्या आईला कौतुक वाटतं, त्या आईला त्या मुलाचं कौतुक वाटतं. ती म्हणते, हा नोकरीला आहे तरी हा या गरीब लेकराला किती जीव लावतो, हा आपल्याला विसरला नाही, हा लेकराला विसरला नाही. आणि असे जे मुलं असतात ना, जे आई वडिलांना विसरत नसतात, त्यांचं कौतुक सगळ्यांना वाटत असतं. आणि जे मुलं आहेत ना, ते आपल्या आई वडिलांच्या उद्धार होण्यासाठी जगत असतात, आपल्या आई वडिलांचं कुठेतरी नाव कमवत असतात. त्यांचे माता पिता कसे आहेत तर धन्य आहेत. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये सांगतात, पुत्र होती दे तत्विका,
तयाचा हरी कवाटे देवा. एकदा सर्वांनी काय करायचंय, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, अभंगाचे 2 चरण झाले का विठोबा रखुमाईचं भजन करतात. आणि सर्वांनी करायचंय बरं का. आतापर्यंत आपण ऐकलं ना, संसार करता करता आपल्याला परमार्थ करायचा आहे. संसार करता करता परमार्थ करायचा, म्हणून सर्वांनी वर हात करा. सर्वजण इकडे बसलेले काका, मामा, दादा, ताई, काकू, आजी, सर्वजण केले का? सर्वांनी सुंदर टाळी वाजायची बरं का, आणि सुंदर असं भजन करायचं. मंडपच्या बाहेरचे, मंडपच्या बाहेर जे कुणी असेल त्यांनी सुद्धा भजन करायचंय. माझा आवाज येतोय ना? मग चला. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. टाळी वाजा, टाळी टाळी. हरी बोल. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे जनमन राधे राधे बोल रे. टाळी वाजा, भजन करा. मिलेगा सावरिया, बजेगी बांसुरिया. मिलेगा सावरिया, बजेगी बांसुरिया. ओ राधे राधे, ओ राधे राधे, ओ राधे राधे बोल. जनमन बोल. टाळी वाजा, टाळी टाळी. राधे राधे बोल रे, जनमन बोल रे. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा वा. महाराज मंडळी यांच्यासाठी टाळ्या वाजा एकदा. आता खाली घ्या मला. हात खाली घ्यायच्या अगोदरच, सांगायच्या अगोदरच खाली झाले. सांगायची गरजच नाही लोकांना. मी आज कधीच सांगितलं होतं ना की लोकांना नामस्मरण म्हणलं का लोकांना असं लय मोठं डोंगर वाटतो, तमाशा, ऑर्केस्ट्रा. मग तिकडं म्हणलं का मग आनंद वाटतो. पण इथं लाज वाटते. इथं लाजायचं नाही, उलट तिथं लाजायचं, पण इथं लाजायचं नाही. हा काय आहे, देवाचा मंडप आहे, आणि इथं आपलं कौतुक तो पाहणार आहे. लोकांनी पाहिल्याने आपलं काय भलं होणार आहे का? अजिबात नाही. आपल्याला त्यानं पाहिल्याच नंतर आपलं भलं होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबरा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी कवाटे देवा. जगद्गुरु तुकोबरांनी सांगितलं की कुळी कन्या आणि मग पुत्र. अगोदर कुणाला प्राधान्य दिलंय? कन्येला.
कारण कन्या ही एक शक्ती आहे. कन्या ही एक शक्ती आहे, देवी आहे. ती आई आहे, ती बाई आहे, ती ताई आहे, ती आजी आहे, सगळं काही ती आहे. मला सांगा, तुम्ही दिवा लावताना दिवा तुम्ही घरामध्ये दररोज देवाचा दिवा लावता का नाही? मला मंडळ लावता का नाही? अहो बोला ना, लावता तरी म्हणा, नका का लावेना. मी काय तुमच्या घरी येऊ राहिले पाहिला? लावता म्हणा ना. मग मी विचारते, दिवा लावता ना तुम्ही? मग नुसता दिवाच लावता का? दिव्याला कशाची गरज असते? पंतीची ना, बरोबर ना? मग पंती नसेल तर दिवा कसा लावता? मग अगोदर जगद्गुरु तुकोबरायने कन्येला प्राधान्य दिलेलं आहे. ती शक्ती आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर मर्दानाला मुनी, मोह महिषासुर मर्दानाला मुनी. त्रिविध तापाची करावया झाडणी, त्रिविध तापाची करावया झाडणी. भक्त लागी तू पावती निर्वाणी, जोगवा 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 मागे न आईचा, जोगवा मागे, जोगवा 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 मागे न आईचा, जोगवा मागे न. कन्या ही एक शक्ती आहे म्हणून तिला अगोदर प्राधान्य दिलेलं आहे. आणि या जगाची निर्माती पण शक्तीच आहे म्हणून अगोदर तिला आता आपण कशाच्याही पुढे काय लावतो? स्त्री लावतो का नाही? का नुसतं नाव टाकतो? लग्नपत्रिकामध्ये सुद्धा अगोदर आपल्याला स्त्री नाव टाकावं लागतं. मग स्त्री शिवाय काहीच नाही महाराज, स्त्री शिवाय काहीच नाही. स्त्री काय आहे सांगू का तुम्हाला? ऐकायचंय? स्त्रीला कधीच कमी समजायचं नाही. नारी नारी मत कहो यारो, नारी है रत्न की खान. नारी नारी मत कहो यारो, नारी है रत्न की खान. जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान, शुक भीष्म हनुमान. नारीला कधीच कमी समजायचं नाही. नारी ही एक शक्ती आहे, तिच्यापासूनच सगळ्यांचा जन्म झालेला आहे. मग का तिचा तुम्ही द्वेष करता? तिचा द्वेष अजिबात करायचा नाही. आमच्यामध्ये सुद्धा आहे ना महाराज स्त्रींचा द्वेष करणारे. काही जण म्हणतात नको महिलांचं कीर्तन, महिलांच्या कथा कशाला? पण महाराज स्त्री ही कधीच कमी नाही. सगळे तुम्हीच त्या स्त्रीपासून आहात. तुम्हाला तिच्या हातचं जेवण जमतं, तुम्हाला तिच्या हातचे कपडे धुतलेले जमतात, तुम्हाला तिच्या हातचे भांडे घासलेले जमतात, तुम्हाला तिचं घर स्वच्छ ठेवलेलं ते तुम्हाला जमतंय. मग तुम्हाला फक्त स्त्रीच का नाही जमत? सगळं तीच करते ना. अनेक स्त्रिया होऊन गेल्या. संत सकुबाई, संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत मुक्ताबाई यांनी काय कमी केलं महाराज? महाराज त्यांनी लोकांचं ऐकलं नाही, त्यांनी लोकांचा विचारही केला नाही. त्या म्हणाले कुणाला काय घालायचंय, कुणाला काय बोलायचंय, काही करा, पण आम्ही डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी. जाई
करी, माझ्या मनाच्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही, अशा जनाबाई म्हणतात. महाराज त्या संत नाही होऊन गेल्या का? आता ह्या मुली नाही का? अहो त्या मुक्ताबाईने ज्ञानोबाला उपदेश केला, चांगदेवाला उपदेश केला, तेव्हा ते घडले. आणि एक गोष्ट म्हणजे एक आई होती, थोर थोर तिची जाई शिवरायाची ती आई, थोर थोर तिची जाई शिवरायाची ती आई, आज पूजी तो महाराष्ट्र सारा, दुसरा मानाचा दूर कर. स्त्री अत्याचार करीन दूर, स्त्री अत्याचार करीन दूर, एकच जिद्द बुरी, स्त्री अत्याचार करीन दूर, एकच जिद्द बुरी. बाई राजा ग, शोभा राजा ग, बसला घोड्यावरी, बाई राजा ग, बसला घोड्यावरी, शोभा राजा ग, बसला घोड्यावरी, बाई राजा मासाहेबातील वचन वचन पूर्ण करी, मासाहेबातील वचन वचन पूर्ण करी. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. बाई शोभा ग, बाई राजा ग, बसला घोड्यावरी, शोभा बसला घोड्यावरी, माझा राजा ग, बसला घोड्यावरी. आणि त्या जिजाऊने आपल्या पुत्राकडून वचन घेतलं की शुभा, या स्त्रीवर जो अत्याचार होतोय, या स्त्रीला जे लोक त्रास देतात, तू त्यांना जिवंत ठेवू नको, तू त्यांचा काय कर, त्यांना तू ठार कर, त्यांचा तू नाश करून टाक, असं वचन त्या एका आईने घेतलं. मग आई ही महाराज, आई कमी नसते महाराज. बाप जरी घराचा पाया असला ना, तर ती आई घराचा कळस असते. आईला कधीच कमी समजायचं नाही. त्या जिजाऊने त्या शुभाला जन्म दिला, म्हणून आज मी इथे कीर्तन करते. महिला म्हणतो तुम्ही कीर्तन ऐकता, जर शुभा नसते तर मीही कीर्तन करू शकत नसते, मुलीही टाळ घेऊन उभ्या राहू शकल्या नसत्या, आणि तुम्हीही कीर्तन ऐकू शकल्या नसत्या. म्हणून ते एक राजा झाले. त्या जिजाऊने असा पुत्र घडवला की त्याचं नाव आज निघतंय, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी.
माझ्या दगडावर माझ्या घराचं नाव गाजतंय तुझ्या दगडावर. एकच राजा म्हणा ना एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. सर्वांनी मोठे म्हणा बरं का, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव त्यांच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव त्यांच्या बघा, एका स्त्रीमुळे एवढं घडलं महाराज. एका स्त्रीमुळं, एका आईमुळं जिजाऊने शिवबा घडवला म्हणून एवढं मोठं त्याच्यावर गीत झालं महाराज. मग आई ही स्त्री ही कधी कमी नसते, आपल्या मुलांना घडवत असते, ती एक आई असते. म्हणून अगोदर आईला कन्येला प्राधान्य दिले, कुळी कन्या पुत्र, आणि मग नंतर मुलाला. अगोदर कुठेही स्त्रीला मान असतो, मग नंतर मुलाला. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही सर्व जर हा उत्सव साजरा करताय, महिला कीर्तन महोत्सव हा उत्सव साजरा करताय, याचा फार मोठा आनंद आहे महाराज. तुम्ही एक स्त्री शक्तीचा जागर करताय, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आई भवानी जगदंबेचा आपण सप्ताह करतो, हे फार मोठा भाग्याचं आहे. म्हणून आपल्या कुळामध्ये जर कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असे जर सात्विक शिवाजी महाराजांचा पुत्र कन्या गुणवान जर जन्माला आल्या तर त्यांचा हरिक देवाला वाटतो महाराज. दुसऱ्या लोकांनाच नाही तर देवाला देखील वाटतो. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे भगवंताचं नामचिंतन करतात, भगवंताच्या कथा कीर्तनाला येतात, या कलियुगाची ही गरज आहे. तरुण पिढी सुधारणं, तरुण पिढीनं यायला पाहिजे आणि येतात महाराज. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. जे सतत नामचिंतन करतात, जे सतत नामघोष करतात, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, असे जे पवित्र, असे जे सात्विक मुलं आहेत, मुली आहेत, सर्व संतजन आहेत, संत महाराज मंडळी आहेत, जे आई वडिलांची सेवा करतात, जे सतत नामचिंतन करतात, जे सतत भक्ती करतात, जे सतत भक्ती करतात ना. तुका म्हणे शेवटच्या चरणात तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे अवघी चिंता वारली. माझ्या भाग्याचा काय होईल तर उदय होईल. म्हणून आपुल्या हिता जोसे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. यथापती यथा अवकाश झालेली सेवा गुरुवर्यांच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी जमलेले सर्व श्रोते मंडळी यांच्या चरणी समर्पित करते. पण जाता जाता एक गोष्ट सांगून जाते. जर तुम्हाला असं वाटत असेल आपली पिढी पुढची सुधारावी, त्याच्यासाठी आतापासूनच आपल्या मुलांना संस्कार द्या. महाराज, मुलावर संस्कार होतात ते लहान वयातच होतात. मोठं झाल्याच्या नंतर मुलं ऐकत नसतात. पुन्हा तेच आई वडील वरून सांगतात ते आमचं ऐकत नाही. काय सांगाव म्हणतात की नाही.
म्हणून जर असं वाटत असेल की आपल्या मुलांनी सुसंस्कृत व्हावं, सुशिक्षित व्हावं आणि सात्विक व्हावं, याच्यासाठी आपल्याला आपल्या मुलांना कुठेतरी एखाद्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आपल्या मुलांना टाका. महाराज एक गोष्ट सांगते, संस्थेतली मुलं भलेही कीर्तन नाही करू शकले, भलेही गायन नाही करू शकले, पण ते मुलं संस्कारी होतात महाराज. त्यांना एक संस्कार लागतात, त्यांना एक वळण लागतं महाराज. आमची ही आळंदीला संस्था होती, विठुमाऊली आध्यात्मिक गुरुकुल, कोरोनाच्या आधी होती महाराज. आणि आज आमचे विद्यार्थी फार मोठे झालेत महाराज. काही विद्यार्थी त्यांनी कष्ट केले महाराज, म्हणजे ते, आणि काही असे झाले महाराज की ते शिकले नाही, पण आजही त्यांचे आई वडील फोन करून सांगतात, महाराज तुमच्या संस्थेमध्ये मुले आम्ही ठेवले ना, ते शिकले नाही, पण महाराज ते आज वळण त्यांना आहे महाराज, ते निर्व्यसनी आहेत, असे आई वडील फोन करून सांगतात. आणि आपण यावर्षीपासून विहा मांडवा या ठिकाणी श्री विठुमुली आध्यात्मिक गुरुकुल मुलींची वारकरी शिक्षण संस्था सुरू करणार आहोत. तरी ज्यांना कुणाला वाटत असेल आपल्या मुलींनी संस्कारी व्हावं, दोन्ही कोळाचा तिने उद्धार करावा, त्यासाठी ज्यांना मुलींना संस्थेत टाकायचंय ते आमच्याशी संपर्क करू शकतात. आणि यावर्षी, गेल्या वर्षीपासून आपण बालसंस्कार शिबिर ठेवतो, मोफत असतं. मागच्या वर्षी आपण ठेवलं होतं आपल्या विहा मांडव्याला, बरेच विद्यार्थी आले होते परिसरातील. आणि तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला त्या शिबिरामध्ये 15 दिवस घेऊन या, 15 दिवस तिथे ठेवा. जर नाही त्यांना आवड असेल तर तेव्हाच कळून जातं कुणाला आवड आहे आणि कुणाला नाही. ज्या मुला मुलीला शिकायची गरज आहे, जे शिकणार आहे ते तेव्हाच कळून येतात. म्हणून त्या शिबिरामध्ये आपल्या गावातील काही विद्यार्थिनी असतील, विद्यार्थी असतील, सर्वांनी शिबिरामध्ये सहभागी व्हावं ही सर्वांना विनंती आहे. त्याचबरोबर आज सर्वांनी कीर्तनासाठी सुंदर साथ दिली. आणि आपल्या तुम्हाला सर्वांना हे कीर्तन विठ्ठला माय बापा या चॅनलवर दिसणार आहे. दादाचे एकदा सर्वांनी टाळ्या वाजून धन्यवाद करा. सर्व महाराज मंडळी, मृदंगाचार्य आहेत, गायनाचार्य आहेत, सर्वांनी एकदम सुंदर साथ दिली. आणि सर्वात छान म्हणजे माझा आवाज तुम्हाला एवढा जो गोड वाटला तो उगाच वाटत नाही. आपली असणारी, आपल्याच गावचं भूषण असणारी विश्वकर्मा साऊंड सिस्टीम, नारायण महाराज सोनवरे आणि त्यांचे चिरंजीव, अशी सुंदर त्यांनी साऊंड सिस्टम दिली, त्याबद्दल त्यांचे एकदा मनापासून धन्यवाद. कीर्तनाला सगळं चांगलं लागतं महाराज, सिस्टम चांगलं पाहिजे, टाळकरी चांगले पाहिजे, गावकरी सुद्धा ऐकायला तेवढेच पाहिजे बरं का, बरं का. सगळं इथं वातावरण सुंदर. म्हणून सर्वांच्या चरणावरती एकदा दंडवत करते आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम देते. हा, आणि एक सूचना, आपली कथा ही फक्त 4च दिवसाची आहे. किती? 4च दिवसाची. आणि त्यातले 2 दिवस तर झाले, आता राहिलेत फक्त 2 दिवस. त्यासाठी जेवढ्या मायला कीर्तनाला आहेत ना, तेवढ्या कथेला गड्या. मला तर फारच आनंद वाटेल. येताना नक्की, मग नक्की या. ज्ञानेश्वर माऊली.